श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य विरचिते द्वादशस्तोत्रे द्वितीयोध्यायः. श्री मध्वाचार्यांनी केलेल्या द्वादशस्तोत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिले मध्वाचार्यांनी श्रीहरीच्या अवयवांचे वर्णन केले. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीहरीच्या काही मुख्य अद्वितीय अशा गुणांचे वर्णन मध्वाचार्य करतात. सुजनोदधि समृद्धी पूर्णचंद्रो गुणार्णवः अमंदानंद सांद्रो न प्रियताम इंदिरापतिः. आचार्य इथे सांगतात इंदिरापतिः नहा प्रियताम म्हणजे इंदिरापती लक्ष्मीपती, नहा म्हणजे आमच्यावरती, प्रियताम प्रिय प्रसन्न होऊ देत. कसा इंदिरापती? तर सुजनोदरी समृद्धी पूर्णचंद्र. सुजन म्हणजे सज्जन भक्त, उदधी समुद्र, समृद्धी त्यांच्या वृद्धीसाठी, पूर्णचंद्र पूर्णचंद्राप्रमाणे असणारा, गुणार्णवा गुणाचा सागर, अर्णव म्हणजे समुद्र, अमंदानंद सांद्र मंद म्हणजे कमी, अमंद म्हणजे परिपूर्ण, आनंद, सांद्र म्हणजे दाट म्हणजेच घन असं. म्हणजेच अर्थ असा की भक्तांच्या उद्धारासाठी, भक्तरूपी समुद्राच्या उद्धारासाठी पूर्णचंद्राप्रमाणे असणारा, म्हणजे पूर्णचंद्र जेव्हा असतो तेव्हा समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे भक्तांरूपी समुद्रांना पूर्णचंद्राप्रमाणे असणारा, गुणांचा सागर असा, पूर्ण आनंद स्वरूप असणारा, आनंद घन असणारा असा लक्ष्मीपती आमच्यावरती प्रसन्न होऊ देत. रमा चकोरी विधवे दुष्टदर्पोदवह्नये सत्पांथजनगेहाय नमो नारायणाय ते. आचार्य इथे सांगतात नारायणाय ते नमः, नारायणा तुला नमस्कार असो. कसा नारायण? तर रमा चकोरी विधवे, रमा लक्ष्मीदेवी ती चकोर पक्षाप्रमाणे आहे, तिला विधवे म्हणजे विधू म्हणजे चंद्र, चंद्राप्रमाणे असणारा, दुष्ट दर्पोदवह्नये दुष्टांना, दुष्टांच्या दर्प म्हणजे गर्वाला, गर्वरूपी उद पाण्याला वह्नीप्रमाणे असणारा, अग्निप्रमाणे असणारा, सत्पांथजनगेहाय सत चांगल्या, पांथजन म्हणजे रस्त्यावरून चालणारे लोक, गेहाय गेह म्हणजे घर, त्यांना घराप्रमाणे असणारा, आश्रयाप्रमाणे असणारा. तर थोडक्यात चकोर पक्षी हा असा पक्षी आहे की तो फक्त चांदणं चंद्राचा प्रकाश पिऊनच जगतो, दुसरं काहीही खात नाही, पित नाही. त्याप्रमाणे रमा ही चकोर पक्षाप्रमाणे आहे, लक्ष्मी ही चकोर पक्षाप्रमाणे आहे, आणि तिला चंद्र म्हणजे हा विष्णू, म्हणजे ती फक्त विष्णूकडे पाहूनच जगते, विष्णूवरतीच पूर्णतः अवलंबून आहे, विष्णूचीच अपेक्षा करते. अशा रमेला, लक्ष्मीला चंद्राप्रमाणे असणाऱ्या, दुष्टांच्या गर्वाला, गर्वरूपी पाण्याला ते बाष्पीभवन करून टाकणाऱ्या अग्निप्रमाणे असणाऱ्या, आणि चांगल्या मार्गावरून जाणाऱ्या सज्जनांना आश्रय असणाऱ्या अशा नारायणा तुला माझा नमस्कार असो. चिदचिद्भेदमखिलं विधायाधाय भुञ्जते अव्याकृतगृहस्थाय रमा प्रणयिने नमः. चित म्हणजे चेतन असलेले, सजीव असे, अचित म्हणजे चेतन नसलेले, निर्जीव वगैरे, भेद म्हणजे भेद असलेले, अखिल म्हणजे सर्व जग, विधाय म्हणजे सृष्टी करून, आधाय म्हणजे संस्थापना करून, पालन करून, आणि भुञ्जते म्हणजे संहार करून किंवा संहार केला, अव्याकृत गृहस्थाय व्याकृत म्हणजे विकार, अव्याकृत म्हणजे विकार नसलेला अशा गृहस्थाश्रमी अशा रमा प्रणयिने नमः म्हणजे लक्ष्मीचा ज्याच्यावरती स्नेह आहे अशाला नमस्कार असो. नमः म्हणजे नमस्कार. तर थोडक्यामध्ये चेतन अचेतन म्हणजे सजीव निर्जीव असे सर्व जग, असे भेद असलेले सर्व जग ज्याने निर्माण केले, पालन केले आणि त्याचा संहार केला, आणि जो गृहस्थाश्रमी आहे पण त्याला कोणते विकार नाही, बाकीचे जरी गृहस्थाश्रमी असले तरी त्यांना विकार आहेत, हा गृहस्थ असूनही याला विकार नाही अशा गृहस्थाला, आणि ज्याच्यावरती रमेचा म्हणजेच लक्ष्मीचा अत्यंत स्नेह आहे अशा श्रीहरीला नमस्कार. अमंद गुणसारोपी मंदहासेन वीक्षितः नित्यमिंदिरयानंद सांद्रो यो नवमितम हरिम. इथे आचार्य सांगतात तम हरिम नमामी, त्या हरीला मी नमस्कार करतो. कशा हरीला? तर यहा जो अमंद गुणसारः अपि, अमंद म्हणजे पुष्कळ, मंद म्हणजे कमी, अमंद म्हणजे पुष्कळ, गुणसार गुणांचा समूह, गुणांनी भरलेला आहे, अपि तरीसुद्धा, मंद नित्यम इंदिरया मंदहासेन वीक्षितः असं ठेवून घ्यायचं, नित्य सतत, इंदिरया लक्ष्मीकडून, मंदहासेन मंदहासाने, वीक्षितः अवलोकन म्हणजे पाहिलेला आहे, सतत पाहिला गेलेला आहे, आणि आनंद सांद्र
म्हणजे आनंद घन अशा हरीला नमस्कार. म्हणजेच थोडक्यामध्ये लक्ष्मी ज्याच्यावरती थोडाही कटाक्ष टाकते, थोडंही त्याच्याकडे पाहते, असा माणूस गुणांनी भरून जातो, धनाने भरून जातो. पण हा हरी जो आहे तो अनंत गुणांनी भरलेला आहे, तरी पण लक्ष्मी त्याच्याकडे सतत पाहत आहे. अशा आनंदघन अशा हरीला म्हणजे लक्ष्मी त्याच्याकडे गुणांनी भरून जाऊ दे म्हणून पाहत नाही आहे, तर त्याच्यावरती स्नेहाने पाहत आहे. मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अत्यंत प्रेमाने पाहत आहे, आपल्याला सेवा मिळावी म्हणून पाहत आहे. अशा आनंदघन अशा हरीला मी नमस्कार करतो. वशी वशेन कस्यापि योजितो विजिताखिलः सर्वकर्ता न क्रियते तम नमामि रमापतिम. इथे सांगतात तम रमापतिम नमामि, त्या लक्ष्मीपतीला मी नमस्कार करतो. कसा? तर यहा म्हणून ठेवून घ्यायचं सगळीकडे. यहा वशी म्हणजे जो पूर्ण जगाला वश करतो, जे जग ज्याच्या वश आहे, पण कस्यापि न वशे, स्वतः कोणाच्याही वश होऊ शकत नाही, म्हणजे त्याला कोणी वश करू शकत नाही. आणि यहा जो विजिताखिलः अजितः, म्हणजे ज्याने सर्व जग जिंकलेले आहे. विजिताखिलः अखिल सर्व जग ज्याने जिंकलेले आहे, पण अजितः म्हणजे याला कोणी जिंकू शकत नाही. नंतर यहा सर्वकर्ता न क्रियते, म्हणजे जो सर्व जगाचा कर्ता आहे, पण ह्याला कोणीही काही करू शकत नाही. अशा श्रीहरीला नमस्कार. म्हणजेच थोडक्यामध्ये जो जगाला वश करतो, पण ह्याला वश करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही. त्याने पूर्ण जग जिंकलेलं आहे, पण याला कोणी जिंकू शकत नाही. हा पूर्ण जगाचा कर्ता आहे, सृष्टीकर्ता आहे, पण याला कोणी निर्माण करू शकत नाही किंवा याला कोणी काही करू शकत नाही. अशा रमापतीला नमस्कार करतो. अगुणाय गुणोद्रेक स्वरूपायाधिकारिणे विदारितारि संघाय वासुदेवाय ते नमः. इथे ते नमः म्हणजेच तुला नमस्कार असो असं ठेवून घ्यायचं. तर कुणाला? तर अगुणाय म्हणजे निर्गुण असा अर्थ घ्यायचा नाही. अगुणाय म्हणजे त्रैगुण्य वर्जित असा अर्थ घ्यायचा. त्रैगुण्य म्हणजे काय? तर सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. तर हे 3 गुणांचे प्रकार आहेत. असे प्रकार ज्याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे अगुण. नंतर गुणोद्रेक स्वरूपाय म्हणजे गुणांचा उद्रेक स्वरूप असलेला. कुठले गुण? तर ज्ञानानंदादी गुण जे आहेत ते त्याच्यामध्ये भरलेले आहेत. त्याच्यामध्ये अगुण म्हणजेच हे 3 प्रकारचे गुण नाही, तर त्याच्यामध्ये ज्ञानानंदादी गुण जे आहेत ते उद्रेक स्वरूप अतिशय भरलेले वृद्धिरूप आहेत. आणि आदिकारिणे म्हणजे या पूर्ण जगाचं आदिकारण म्हणजेच मूल कारण असलेल्या विदारित अरिसंघाय, ज्याने आपल्या अरिसंघ शत्रुसमूहाला मारलेला आहे, अशा वासुदेवाला नमस्कार. तर थोडक्यामध्ये ज्याच्यामध्ये सत्व, रज, तम असे गुणांचे प्रकार नाहीत, पण जो ज्ञानानंदादी गुणांनी पूर्णपणे भरलेला आहे आणि जो या पूर्ण जगाचे आदिकारण आहे आणि ज्याने आपल्या शत्रूंचा पूर्णपणे संहार केलेला आहे, अशा कृष्णाला वासुदेवाला नमस्कार. आदिदेवाय देवानां पतये सादितारये अनाद्यज्ञानपाराय नमो वरवराय ते. परत इथेही ते नमः तुला नमस्कार. तर कसा? तर सर्व चतुर्थी विभक्तीमध्ये आहेत की कोणाला? आदिदेवाला म्हणजेच सृष्टीच्या पूर्वी किंवा प्रलयकालामध्ये सुद्धा एकच देव राहणार आहे, लक्ष्मीसहित तूच असणार आहेस, त्यामुळे तू आदिदेव आहेस तुला. नंतर देवानाम पतये सर्व देवांचा स्वामी असलेल्या तुला, देवपती असलेल्या तुला. सादितारये परत सादित म्हणजे मारलेले आहेत, नाश केलेला आहे. अरये म्हणजे शत्रूंना. अनाद्य ज्ञानपाराय अनादि अज्ञान म्हणजेच अनादि असलेलं जे अज्ञान आहे, संसारामध्ये असलेलं अज्ञान जे आहे त्याला पाराय त्याला किनाऱ्याप्रमाणे असणाऱ्या. वरवराय म्हणजे श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ असं किंवा वर देणारे जे आहेत त्यांनासुद्धा वर देणाऱ्या, अशा तुला नमस्कार असो. म्हणजे थोडक्यामध्ये या जगातील मूलदेव असणाऱ्या, आदिदेव असणाऱ्या, सर्व देवांच्या स्वामी असलेल्या, अंतर्बाह्य सर्व शत्रूंचा नायनाट केलेल्या आणि या संसाररूपी अज्ञानामध्ये संसारामध्ये जे अज्ञान आहे त्याला किनारा असलेला, म्हणजे तुझ्यामुळेच तो किनारा आहे, त्या किनाऱ्यावरती आल्यानंतर तू आम्हाला भेटणार आहेस, अशा तुला सर्व देवांच्या देवाला सर्व श्रेष्ठांच्या श्रेष्ठाला अशा तुला माझा नमस्कार असो. अजायजनयित्रेस्य विजिताखिलदानव अजादिपूज्यपादाय नमस्ते गरुडध्वज. इथे 2 संबोधन आहेत.
हे विजिताखिल दानव आणि हे गरुडध्वज ते नमः. आणि बाकीच्या चतुर्थी आहेत. तर हे विजिताखिल दानव म्हणजेच हे ज्याने अखिल दानव सर्व राक्षसांना जिंकलेले आहे अशा, आणि हे गरुडध्वज गरुड चिन्ह असलेल्या म्हणजेच गरुड ओळख असलेल्या म्हणजेच गरुड वाहन असलेल्या हे विष्णू, हे श्रीहरी ते नमः, तुला नमस्कार असो. कशा तुला? तर अजाय, ज्याला जन्म नाही, अज म्हणजे जन्म नसलेला, जनयित्रे पण पूर्ण जगाचा जो पिता आहे, ज्या पूर्ण जगाची सृष्टी ज्याने केलेली आहे अशा. नंतर अस्य अजादी पूज्यपादाय, अजादी म्हणजे ब्रह्मादी त्यांचे सर्व देव त्यांच्याकडून पूज्यपादाय ज्याचे पाय आराधित केलेले आहेत, पूजले गेलेले आहेत अशा तुला नमस्कार असो. म्हणजेच थोडक्यामध्ये हे सर्व राक्षसांना शत्रूंना जिंकलेल्या हे गरुडध्वजा, जन्मरहित असलेल्या पण पूर्ण जगाच्या पित्याला, पूर्ण जगाची सृष्टी करणाऱ्याला, नंतर ब्रह्मादी देवांकडून पूजित चरण असलेल्या तुला नमस्कार असो. इंदिरा मंद सांद्राग्र्य कटाक्ष प्रेक्षितात्मने अस्मदिष्टैक कार्याय पूर्णाय हरये नमः. हरये नमः, हरीला नमस्कार असो. कसा हरी? कसा श्रीहरी? तर इंदिरा मंद सांद्राग्र्य कटाक्ष प्रेक्षितात्मने, एकच शब्द आहे. इंदिरा लक्ष्मी, अमंद म्हणजे मंद म्हणजे अपूर्ण किंवा कमी, अमंद म्हणजे जास्त, सांद्र म्हणजे घन म्हणून घेतो आपण इथे, अविरल म्हणून घ्यायचं, अविचलित असा. अग्र्य श्रेष्ठ, कटाक्ष म्हणजे दृष्टिक्षेप, दृष्टीने पाहिले गेलेले, प्रेक्षित म्हणजे पाहिले गेलेले, आत्मने स्वतः असलेला. आणि अस्मरिष्टैक कार्याय, अस्मत् आमच्या, इष्ट एक कार्याय, इष्ट म्हणजे आवडते किंवा इष्ट असे, एक एकमेव, कार्य म्हणजे इथे उद्देश असा अर्थ घ्यायचा, अशा पूर्णस्वरूप, पूर्णाय म्हणजे पूर्णस्वरूप म्हणजेच ज्याच्याकडे लक्ष्मी अविचलित अशा, जास्त अशा कटाक्षाने, श्रेष्ठ अशा कटाक्षाने पाहत आहे. आणि आमच्या जीवनाचा एकमेव उद्देश जो आहे, मध्वाचार्य सांगतात आमच्या जीवनाचे, म्हणजेच मध्वाचार्यांच्या जीवनाचे तर आहेच, पण सर्वांच्या जीवनाचाही एकमेव उद्देश विष्णुप्राप्ती, मोक्षप्राप्ती असली पाहिजे. अशा पूर्णस्वरूप अशा हरीला नमस्कार असो. इति श्रीमदानंदतीर्थभगवत्पादाचार्य विरचिते द्वादशस्तोत्रे द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु.